मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण चिली ऑइल मसाला डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे। जे लहान मुलांना भरपूर प्रमाणात आवडतं ते चिली ऑइल घालून आज आपण मसाला डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे। चला तर मग वेळ न घालवता चिली ऑइल मसाला डोसा बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। रात्रभर भिजत घातलेलं छान असं आपलं फुलून आलं आहे हे डोशाचं पीठ। 3 वाट्या मी तांदूळ घातलेले, कणी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे घालून सकाळी भिजत घालून रात्री सर्व वाटून ठेवलेलं। दुसऱ्या दिवशी छान असं हे फुलून येतं पीठ। आता त्याचे आपण डोसे बनवायला घेऊया। पॅन थोडं गरम करून घ्यायचं आपल्याला, नंतर त्यावर पाणी शिंपडून थंड करायचं आहे। असा डाळीचा चमचा घेतला आहे मी, तो 1 चमचा भरून पीठ टाकलं आहे आणि छान असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे डोसा। छान असा डोसा पसरून झाला की आपल्याला त्याच्यावर अमूल बटर, तेल, तूप काही तुम्ही लावू शकता। मी आज अमूल बटर टाकते आहे, 1 चमचा त्याच्यावर अमूल बटर टाकणार आहे। हे चिली ऑइल आहे, 1 चमचा टाकते मी, ते बाजारात सहज कुठल्याही दुकानात शॉपमध्ये भेटतं, ते टाकलं आहे। आता डोशासाठी मी बटाट्याची भाजी आधीच तयार करून ठेवलेली आहे भाजी, ती भाजी 1 चमचा टाकणार आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बटर, चिली ऑइल आणि बटाट्याची भाजी आणि पलित्याच्या उलट्या साईडने मी पूर्ण डोशाला हे लावून घेते आहे। आता बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। सर्व साईडनी व्यवस्थित कॉर्नरपासून मी असा लावून घेतला आहे आणि एका साईडनी छान असा आपला डोसा खरपूस असा भाजला आहे, त्याला मी असा फोल्ड केला आहे। असा आपला एक डोसा झाला आहे। आता दुसरा पण एक घालून दाखवते मी। छान तवा आपला तापलेला आहे, थोडंसं पाणी टाकून थंड करून घ्यायचं आहे, त्याला कपड्याने पुसून 1 चमचा डोशाचं पीठ टाकायचं आहे आणि छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे डोसा। एकाच दिशेने असा गोल गोल फिरवायचा आहे। जेव्हा फॅन आपलं थंड होतं तेव्हा हा सहज आपला असा डोसा छान पसरतो। आता त्याच्यावर मी हे बटर टाकते आहे 1 चमचा, चिली ऑइल टाकते 1 चमचा, 1 चमचा बटाट्याची भाजी टाकली आहे। आता हे सर्व तिन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण डोशाला सर्व साईडनी लावून घ्यायचं आहे आणि एका साईडनी छान असा आपल्याला हा खरपूस भाजून घ्यायचा आहे डोसा। हा डोसा पलटी करायचा नसतो, एकाच दिशेने आपल्याला त्याला भाजायचं असतं। असं व्यवस्थित मी मसाला लावून घेते, सर्व मसाला आपला लावून झाला आहे, खालून छान भाजला पण आहे डोसा। आता ह्याला आपण फोल्ड करून काढून घेऊया। आता अजून एक केला आहे मी, ह्याला पण छान असं फोल्ड करून काढून घेते। छान असा क्रिस्पी झाला आहे, गरमागरम एकदम छान लागतात, याला चटणीची पण गरज नाही। असा आपला चिली ऑइलपासून बनवलेला मसाला डोसा तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही मसाला डोस्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।